सगळ्यांनी भीमरूपी स्तोत्र म्हणून झालं की मी तुम्हाला इथे समर्थांची चरित्रातली गोष्ट सांगणार आणि मग आपल्याला इथून दर्शन घेऊन समाधी मंदिराच्या इथे जायचंय. पण समाधी मंदिरात आपण रोज सकाळी दर्शनाला जातो, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला आज मंदिराच्या बाजूला जे शेजघर आहे समर्थांचं, जिथे समर्थांनी वापरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आहेत लिहून, त्याचं दर्शन घ्यायचंय आणि शांतपणे आपल्याला पुढे जायचंय. लक्षात आलं? तर आपण आता भीमरूपी सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ हनुमान मारुती अंजनी सुता रामदूता महाबली प्राणदाता सकला उठवी बळे सौख्यकारी शोक ऊर्ध वैष्णव गायका दीनानाथा हरी रूपा पाताळ देवता हंता भव्य सेवना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका भजांगे औषधी बाहो आवेशे लोटला पुढे काराग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे मायला नेरो आवळे दंतपंगती नेत्राग्नी सालिया ज्वाळा भृगुटी ताटिया वळे कुच्छते गुरविले माता किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किणकिणी नागरा प्रकारे सर्वता ऐसा नेटका सर्वा तळो चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे करे मंदाद्री सारिहा द्रोणो क्रोधे उत्काटिला बळे आडिला मागुता नेला आला गेला मनोगती मुळासी टाकिले मागे गतीसी सुळवानसे अणोपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळणा कोठे मेरु मांदाए ब्रह्मांडा भोवते वेढे तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा भूतप्रेत समंदादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकला गुणे रामदासी अग्रगण्यो कपिकुळासी मंडळ रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदास मारुती स्तोत्रम. जय जय रघुवीर समर्थ. इथे जो आतमध्ये मारुती आहे, हा मारुती ह्या भागात ह्या सज्जनगडाच्या आणि सगळ्या साम्राज्याच्या संरक्षणासाठी इथे स्थापन केला. हा विशेष मारुती का होता? कारण हे खूप एकांत आहे की नाही. आपलं सगळं राहणीमान सगळं त्या बाजूला आहे आणि हे एकदम कोपऱ्यात आहे. ह्या ठिकाणी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ या दोघांच्या भेटी इथे होत असत. मग नुसतं भेटणं एवढं प्रवचन होतं का? नाही, तर जी सल्ला मसलत केली जायची, ते काय बोलतायत एकमेकांशी हे कोणालाही कळू नये आणि काय सांगितलं गेलंय हे कोणाच्या तरी कानातनं कुठेतरी कोणाकडे तरी जाऊ नये म्हणून गुप्तपणा राखण्यासाठी समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची अनेक वेळा इथे भेट झालेली आहे आणि इथे सल्ला मसलत केलं जायचं. याचा म्हणून धाब्याचा मारुती हे नाव ठेवण्यात आलंय, समर्थांनी ठेवलेलं आहे. ते आता ते जे समोर तुम्हाला दगडी मंदिर दिसतंय पलीकडचं, तर एकदा समर्थांनी सोंग घेतलं. त्यांनी काय केलं, आपल्या कपाळाला कुंकू फासलं, संपूर्ण काढली धारदार, आणि जो समोर येईल त्याच्या अंगावर धावत जायचे आणि काय म्हणायचे, अनेक शिष्यमंडळी होती. समर्थ म्हणायचे, ये तुझी आता खांडोळी करतो, तुला मारून टाकतो, असं म्हणून एकदम अंगावर जायचे. ते असं भव्य रूप, प्रचंड विस्तारलेले डोळे आणि ते कुंकू आणि समर्थांची एवढी देहयष्टी मजबूत. सगळी शिष्यमंडळी घाबरली आणि समर्थ असे नुसते तिकडे हिंडत होते. आजूबाजूला सगळीकडे फिरले, शिष्यमंडळी धावत गेली
आणि आपापल्या खोल्यांमध्ये लपून बसली. कारण समर्थ एवढे धिप्पाड होते, एक घाव बस तुकडा पडेल. घाबरले. थोड्या वेळाने समर्थ इकडे तिकडे फिरले. सगळ्या लोकांच्या लक्षात आलं मागच्या बाजूला निघून गेलेत, म्हणजे इकडे धाब्याच्या मारुतीकडे. तिथले लोकांना वाटलं कल्याण स्वामी समर्थांसाठी फार मोठ्या हंड्यातून पाणी आणत. आपल्याला आता बघायचे ते हंडे, एवढे मोठे हंडे, असे 2 हंडे भरून समर्थांसाठी पाणी आणायचे. कुठून आणायचे तर आपल्याला इथून जात असताना जे धरण दिसते ना, तिथे उर्मोडी नावाची नदी आहे. तिचं मूळ नाव उर्वशी असं आहे, उर्वशी. तर तिला शाप मिळाला आणि तिचं नदीमध्ये रूपांतरण झालं. तर तिचा अपभ्रंश होऊन उर्वशीचं नाव उर्मोडी असं झालं. तर त्या उर्मोडी नदीतून पाणी आणायचे कल्याण स्वामी समर्थांसाठी. समर्थांना कफाची व्यथा होती. तेव्हा वैद्यांनी सांगितलं जिवंत पाणी पाहिजे. आणि सज्जनगडावर जिवंत पाणी म्हणजे कळतं ना, भात पाणी विहिरीलाही असतं, नदीलाही असतं, पण तळ हे साठलेलं पाणी आहे. तर जिवंत पाण्याचा झरा इथे सज्जनगडावर कुठेही नाही. मग जिवंत पाणी कुठे आहे, भात पाणी कुठे आहे तर खालच्या गावामध्ये परळीत आहे. परळीच्या पुढे जी नदी वाहतीये, तर तिथून कल्याण स्वामी पाणी आणायचे. कल्याण स्वामी पाणी आणून वर आले, प्रचंड मोठे हंडे घेऊन वर आले. आणि सगळे जण शिष्यमंडळी कल्याण स्वामींकडे गेली आणि म्हणाली समर्थांना वेड लागले. ते कल्याण स्वामी म्हणाले समर्थलं तुम्ही, म्हणून ते हंडे ठेवले आणि सरळ सरळ निघाले. कुठे निघाले त्यांनी विचारलं, समर्थ गेले कुठे? सगळ्यांनी सांगितलं इथून मागच्या बाजूला गेले बुवा, आम्ही काय मागे गेलो नाही कोणी. मग ते तिथून हळूहळू पुढे आले आणि जिथे ते दगडी मंदिर आहे ना आत्ता, त्या ठिकाणी समर्थ तिथे होतेच मुळी उभे. कल्याण स्वामी आले. समर्थ म्हणाले कल्याणा पुढे येशील तर तुझी खांडोळी करून टाकीन, तुला मारून टाकीन. असं म्हणता क्षणी कल्याण स्वामी अजून धावत पुढे गेले, हात जोडला आणि म्हणाले महाराज स्वामी, हा देह मी आपल्याला अर्पण केलाय, ठेवायचा तर ठेवा, मारायचा तर मारा. आणि म्हणून हात जोडून त्यांना शरणागती पत्करली. त्या क्षणी समर्थांनी तलवार जी हातातली होती ती टाकून दिली आणि कल्याण स्वामींच्या डोक्यावर हात ठेवला. तिथे कल्याण स्वामींना पूर्णत्व प्राप्त झालं. आणि ती जागा त्याला ब्रह्मपिसाचा मारुती म्हणतात. कसला मारुती? ब्रह्मपिसा मारुती. तो तिथे जो मारुती, मारुती स्थापन केलेला आहे. अशी ही सगळी घटना आहे. कल्याण स्वामी जे हंडे आणायचे, तो हंडा तिथे आहे. 2 हंडे आहेत तसे. आपण जेव्हा जाल तेव्हा लक्ष ठेवा, कल्याण समर्थांनी वापरलेला पानाचा डबा असतो माहिती आपल्याला, तर तो पानाचा डबा तिथे आहे. ज्या मारुतीची पूजा केली समर्थांनी, तो मारुती पण तिथे आहे. समर्थ हिमालयामध्ये गेले आणि समर्थांकडे काहीच नव्हतं. एक साधी लंगोटी एक होती आणि अंगावरचं एक वस्त्र छाटीसारखं. आता बर्फामध्ये फिरत असताना समर्थांना थंडी लागत होती, म्हणून मारुतीराय तिथे प्रगट झाले आणि त्यांनी झाडाच्या सालीपासून तयार केलेलं वस्त्र, त्याला म्हणायचं वल्कल वस्त्र. काय म्हणायचं? वल्कल वस्त्र. झाडाच्या सालीपासून तयार केलेलं असतं ते वस्त्र समर्थांना अर्पण केलं. ते वस्त्र सुद्धा तिथे आहे अजून. समर्थ प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांनी प्रगट होऊन दिलेला एक सोटा आहे. त्याच्यानंतर तिथे अजून एक महत्वाची गोष्ट आहे. एक तलवार माहिती ना सगळ्यांना, पण ती गुप्तीसारखी सरळ होती. ती एका फार मोठ्या कारागिराने अर्पण केली. ती तलवार धारण करण्याचं सामर्थ्य कोणात नव्हतं. म्हणजे ही तलवार जर कोणाच्या वेगळ्या माणसाच्या हातात पडली तर त्याला नको ती बुद्धी होईल, म्हणून ती तलवार समर्थांना अर्पण केली. आणि ती तलवार समर्थांनी कुबडीमध्ये बसवून घेतली. तर ती कुबडी तलवारी सह असणारी, म्हणजे गुप्तीसारखी आहे, एवढी लांब आहे ती, हातभर अशी ती तलवार सुद्धा तिथे आहे. त्याला बाहेरून कुबडी दिसते आणि त्याला समोर पाटी लावलेली आहे. या कुबडीत तलवार आहे असं तिथे पाटी लावलेली आहे. ती अशी वर निघते सरळ सरळ बाजूला, पण आपल्याला बघता येत नाही, आपण बाहेर असतो. लक्षात आलंय? तुम्ही जेव्हा शेजघरात जाल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला बघायला मिळतील. आलंय लक्षात? आता आपण काय इथून